वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। निश्चितच अलीकडे ज्या घडामोडी होत आहे त्यानुसार तर जुने जे 25-30 वर्षापासून जे कार्यकर्ते पार्टीसाठी झटले, त्यांनी शून्यापासून पार्टी वाढवण्याचं काम केलं, सातत्याने पार्टीशी प्रामाणिक राहिले, त्यांचा आज कुठेतरी दयनीय अवस्था झाल्यासारखं वाटतंय। कारण की इनकमिंग हे चालूच राहणार आहे, पण कोणाला तरी जे अटलजींनी म्हटलं होतं की पुराना कार्यकर्ता टूटना नहीं चाहिए, आणि त्या म्हणून असे जे अटलजी अडवाणीच्या पार्टीचे जे काही नियम होते, पार्टी विथ द डिफरंट कॅडर, ते आता राहिलेलं दिसत नाही आहे। कारण की आम्ही सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटची 3 टायर एजन्सी, ज्याला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, मी 10 वर्ष सरपंच होतो, 5 वर्ष सभापती होतो पंचायत समितीला, जिल्हा परिषदी लढलो, परंतु आज 35 वर्ष आम्ही काँग्रेसची फाईट केली। सुनील केदारासारखा सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये त्याला फाईट केलं। आमचे स्वतःचे व्यवसाय आम्ही त्या ठिकाणी पार्टीसाठी म्हणजे बिघडवले, परंतु आज अशी अवस्था वाटते की केदाराचेच हस्तक एकेकाळचे ते पार्टीमध्ये घेऊन त्यांच्या हाती त्या ठिकाणी कारभार देण्याचं काम अलीकडच्या काळात होत आहे। हे फार किळसवाना प्रकार आज ह्या आम्ही 30-35 वर्षामध्ये कधी पाहिला नाही। संघटनामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात काम केलं, तालुका अध्यक्ष म्हणून, जिल्हा उपाध्यक्ष म्हणून, ॲडव्होकेट म्हणजे असल्यामुळे वकील आघाडीचा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम केलं, ओबीसी मध्ये येत असल्यामुळे जिल्ह्याचा ओबीसीचा अध्यक्ष सुद्धा त्या ठिकाणी मी होतो। पण आज अलीकडच्या काळामध्ये कोणी विचारायला तयार नाही, आणि आज पार्टीला असं वाटते की आमची गरज नाही, आणि निश्चितच हे दिवस काही चांगले नाही असं माझं त्या ठिकाणी। जिल्हाध्यक्षांवर राष्ट्रीय स्तरावरून आम्हाला सांगण्यात आलं होतं, 3 मुद्दे घेऊन आमचे सुनील मेंढे जे पर्यवेक्षक आले होते, माजी खासदार, त्यांनी सांगितलं होतं की 3 मुद्दे राष्ट्रीय स्तरावरून आले आहे। पहिलं तर वय वर्ष 60 ते 62, त्याच्यानंतर दुसरा मुद्दा बाहेरच्या पक्षातून आलेला किमान त्यांनी 2 संघटनात्मक निवडणुका पार्टीच्या पाहायला पाहिजे। 6 वर्ष 6 महिने ज्या माणसाला येऊन पार्टीमध्ये झालं, तुम्ही एकीकडे इकडे म्हणता की किमान 6 वर्ष पार्टीतून झाले पाहिजे, 6 महिन्याच्या माणसाला तुम्ही जिल्ह्याचा अध्यक्ष बनवता, हे एवढी दयनीय, एवढी लाचारी का? म्हणजे जुना जे कार्यकर्त्यांनी काहीच केलं नाही का पार्टीसाठी, त्यांच्यावर विश्वास राहिला नाही का, त्यांच्यात काय कमी आहे, त्यांना बोलून त्यांनी त्यांच्याशी तुम्ही संवाद तरी साधला का? आज तालुक्याच्या कमिट्या, सर्व स्तरावर ज्या कमिट्या होत आहे, कुठेही विचारणा होत नाही आहे। हे सर्व खतखत प्रत्येक विधानसभेमध्ये, 6 विधानसभेमध्ये जिल्ह्याच्या त्या ठिकाणी आहे, कारण की जिल्ह्यामध्ये आम्ही काम केलं आहे, त्याच्यामुळे सर्वांच्या भावना, अति तीव्र भावना आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे की पार्टीमध्ये म्हणजे पक्षश्रेष्ठींनी कुठेतरी याचा विचार करायला पाहिजे, नाहीतर जे काही आज पार्टी विथ द डिफरंट आपण जो नारा दिला होता ते कुठेही राहिला तर त्या ठिकाणी जमा नाही, आणि माझी सुद्धा तीच भावना आहे त्या ठिकाणी। व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा।